Space on battery. तीस सेकंड 30 मिनिट. बंद ठेवला है ना भी. पहिले का पाहिजे. हा बंद होईल तर 7-8 टनची. कारण नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या ह्या संवाद सारथी वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या NGO विषयी एक 2 मिनिटात माहिती देतो. आमचं NGO गेले 12 वर्ष महाराष्ट्राच्या विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून काम करतं. गेल्या 12 वर्षात महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चालता आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करत आहे. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात आमचं NGO काम करत आहे. आमच्या NGOचं गेल्या 12 वर्षात जे काम चाललंय त्याचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. कोरोना काळात जेव्हा आमच्या सर्व फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, मी ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, की ज्या सिरीजमध्ये आम्ही अगदी ग्रामीण विकास असेल, स्वयंरोजगाराच्या संधी असतील, कृषीच्या विविध पद्धती जसं मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, योगिक फार्मिंग अशा शेतीविषयी पण व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईनच्या माध्यमातून. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत खूप लोकांना स्क्रीनची सवय झाली होती, की टीव्हीचं स्क्रीन असेल, मोबाईलचं स्क्रीन असेल, कम्प्युटरचं स्क्रीन असेल, तर त्यावर कशा पद्धतीने मात करायची यासाठी देखील आम्ही
जे पण काही विद्यार्थी आणि पालक यांचं ऑनलाईनच्या माध्यमातून वर्कशॉप घेतलं, त्यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. हे सगळं करत असताना असं जाणवलं की अ, आपण का नाही एक संवादात्मक कार्यक्रम सुरू करूया. म्हणून खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आमचे मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022 ला भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश की जे पण डिफरंट लेबल अपंग व्यक्ती आहे त्यांचं जीवन प्रवास जाणून घेणे. कारण ते जीवन जगत असताना त्यांना खूप सारे संघर्ष असतात. मग ते आपल्यातल्या कमी ओळखून त्यावर कशी मात करतात. यासोबतच ते आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात आणि त्यांचं शिक्षण असेल, व्यवसाय किंवा सामाजिक कार्य यात स्वतःला कसं जुळवून घेत सिद्ध करतात. अ, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. जेव्हा सुरुवात केली आणि आज जेव्हा याच्याकडे बघतो तर असं जाणवतं की प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव येतात त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि या इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. तर निश्चितच हा एक अनुभव आहे आणि या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याची जी संधी मिळते त्याबद्दल नक्कीच आमच्या एन-जी-ओला आणि आमच्या संपूर्ण टीमला खूप अभिमान वाटतो की या निमित्ताने आम्हाला समाजासाठी काम करायला भेटतं. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते योगेश्वरजी यांचा परिचय करून देण्यासाठी सारिका मॅडमला रिक्वेस्ट करतो. स्वागत आहे भानसे सर, भावनाताई. धन्यवाद सर. धन्यवाद विशाल. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 162 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 162 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत क्रीडा आणि सामाजिक सेवा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील किटाडी गावातील रहिवासी तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारचे मानकरी आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय प्राध्यापक योगेश्वर रवींद्रजी पाटबांदे आज आपणास लाभलेले आहेत. माननीय योगेश्वरजींनी एम.एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी एकूण 7 वर्षे शिक्षण क्षेत्रात लेक्चरर म्हणूनही सेवा दिलेली आहे. तसेच पाणलोट सेवा समितीमध्ये सचिव पदही भूषवले आहे. ते आता पूर्ण वेळ खेळाडू आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय, 7 राष्ट्रीय आणि 17 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांच्या पुरस्कारांची यादी तर तशी बरीच मोठी आहे, पण वेळेचे बंधन लक्षात घेता थोडक्यात इथे सांगते. त्यांना एकूण 46 पुरस्कार किंवा पदके मिळाली असून त्यात 17 सुवर्ण, 16 रजत आणि 13 कांस्य पदके त्यांनी मिळवली आहेत. त्यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पॅरा ऑलिम्पिक खेळाव्यतिरिक्त त्यांना क्रिकेट आणि बुद्धिबळ या खेळांची आवड आहे. माननीय प्राध्यापक योगेश्वर रवींद्रजी घाटबांदे सर आज आपणास योगेश्वरचे खेळातील स्वामित्व या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. आता अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद सारिका मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आपले आजचे वक्ते योगेश्वरजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. धन्यवाद. नमस्कार. माझे
पूर्ण नाव योगेश्वर रवींद्रजी घाटबांदे आहे. माझं गाव मुक्काम पोस्ट किटाडी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा इथे मी राहतो. आणि लहानपणापासूनच मला खेळाची आवड होती. त्यामुळे गावामध्ये जेव्हा मी शिक्षण घेत होतो त्यावेळेस मला खेळाची आवड असूनही खेळामध्ये काही करता आलं नाही. परंतु एकीकडे शिक्षणाची आवड, दुसरीकडे खेळाची आवड, ती मनात जिद्द ठेवून मी 10वी पर्यंतचे शिक्षण गावी किटाडीमध्येच केले. त्यानंतर 11वी-12वी साठी माझ्या गावावरनं 10 किलोमीटर अड्याळ नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी मी 11वी-12वीचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षण घेण्याकरिता बसने अपडाऊन करायचे. 2 वर्ष मी माझ्या गाव किटाडी ते अड्याळ असे 10 किलोमीटर बसने अपडाऊन करायचं. आणि त्या ठिकाणी अड्याळला टायपिंग आणि ट्युशन हे लावली असल्यामुळे माझा बराचसा वेळ, दुपारचा पूर्ण वेळ हा अड्याळमध्ये जायचा. आणि मग संध्याकाळी गावी येऊन खेळासाठी वेळ मिळायचा नाही. त्यामुळे 11वी-12वी पर्यंत मला खेळाकडे फारसं लक्ष देता आलं नाही. परंतु मनात एक तृप्त इच्छा होती की आपण स्वतः जरी दिव्यांग असलो तरी पण खेळामध्ये असलेली आवड, आणि गावामध्ये मी जेव्हा शिकत होतो आणि अड्याळला पण अपडाऊन करत होतो त्यावेळेस खेळाची आवड असल्यामुळे मी गावाची जी क्रिकेट टीम असेल त्यांच्यासोबत जाणे, त्यांच्यानंतर हॅलो हॅलो हा बोला सर, आवाज येतोय तुमचा. हा हा नाही, माझा आवाज मला रेकॉर्डिंग येतो की फक्त नाही? थांबलंय बरं का विशाल. ओके. हा हॅलो. हा हा बोला सर. हा तर त्याच्यानंतर आवड असल्यामुळे गावातील जी क्रिकेट टीम होती त्यांच्यासोबत त्यांच्या बाहेरगावी खेळायला जाणे, आवड असल्यामुळे कॉमेंट्री करणे, त्याच्यामुळे आपल्या ज्या आवडी आहेत ह्या दुसऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर मी 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी अड्याळलाच अशोक मोरकर कॉलेज इथे ऍडमिशन केली. आणि त्यानंतर खेळाची आवड जोपासण्यासाठी मी चेसमध्ये पार्टिसिपेट करायला लागलो. कारण क्रिकेट किंवा बाकी इतर गेम आमच्या दिव्यांगाची त्या ठिकाणी होत नव्हते. त्यामुळे जी कॉलेजची टीम जायची युनिव्हर्सिटी गेमसाठी त्या टीममध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि मी पहिल्यांदा नागपूरला युनिव्हर्सिटी चेस गेमसाठी 2005ला युनिव्हर्सिटीचे जे विद्यापीठाचे गेम असतात त्या गेममध्ये चेस मध्ये सहभागी झालो. आणि मी माझ्या कॉलेजचा पहिला विद्यार्थी होतो ज्याने फर्स्ट राऊंड पूर्ण करून सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केला चेस मध्ये, बुद्धिबळ याच्यामध्ये. त्यानंतर जसं जसं शिक्षण वाढत गेलं त्यानंतर खेळाची आवड पुन्हा वाढत गेली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MA करण्याकरिता, पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरिता नागपूरला नागपूर विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस कॉलेज आहे त्या कॅम्पस कॉलेजमध्ये मी 2005-06ला MA करता ऍडमिशन केले, MA इतिहास करता. आणि MA इतिहास करत असताना ज्या दिव्यांगाच्या वेगवेगळ्या संस्था असतात त्या दिव्यांगाच्या संस्थेमध्ये रेणुका बिटकर मॅडम म्हणून आहेत, त्या दिव्यांगाची एक संस्था चालवतात. त्यांच्यासोबत माझा संपर्क आला. एके दिवशी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी माझी आवड वगैरे विचारली तर त्यांना सांगितलं, मॅडम म्हटलं मला खेळाची खूप आवड आहे, जर काही खेळाचं असेल, दिव्यांगाच्या खेळाची काही माहिती असेल तर तुम्ही सांगा. तर त्यांनी मला आपल्या महाराष्ट्राची आणि भारताची एक दिव्यांग टीम एक इंटरनॅशनल रेला म्हणून होता चेन्नईला 2007-08ला, ती खेळण्यासाठी चेन्नईला जाणार होती आपल्या भारतामध्येच. पण इंटरनॅशनल स्पर्धा होत्या, त्या 8 देशांच्या स्पर्धा होत्या. आणि त्यामध्ये भारताचे, महाराष्ट्राचे प्लेयर सहभागी होणार होते. तर त्यांनी सांगितलं की आपली जी महाराष्ट्राची आणि भारताची टीम जाणार आहे त्या टीम मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि त्यांनी माझं नाव पाठवलं आणि मी पहिली जी स्पर्धा, जी ऑथराईज स्पर्धा दिव्यांगाची खेळली ती 2007-08ला 8 देशांची जी स्पर्धा होती ती स्पर्धा मी चेन्नईला खेळली. त्यानंतर माझा पॅरा ॲथलेटिकचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर कंटिन्यू मी
स्टेट लेवल, त्याच्यानंतर नॅशनल लेवल असे वेगवेगळे गेम खेळत राहिलो. आणि 2007 पासून सुरू झालेला तो पॅरा ॲथलेटिक्स किंवा दिव्यांग खेळाचा जो प्रवास होता, तो या 2025 पर्यंत सुरू आहे. आणि या सर्व खेळामधून जसा मगाशी मॅडमनी परिचय देताना सांगितलं, की माझे आतापर्यंत जवळपास 17 त्यांनी स्टेट लेवलच्या स्पर्धा सांगितल्या होत्या. कारण मी जेव्हा ही माहिती संस्थेला दिली त्यावेळेस माझ्या 17 स्टेट लेवल होत्या. परंतु त्याच्यानंतर आता आमची नोव्हेंबरच्या एंडिंगला पुन्हा स्टेट लेवलची कॉम्पिटिशन झाली. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा मी 18व्या स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालो होतो. त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या F55 कॅटेगरीमध्ये 1 गोल्ड मेडल आणि 2 सिल्वर मेडल प्राप्त केले आहेत. म्हणजे आता गोल्डची बी संख्या वाढली आणि सिल्वरची बी संख्या वाढली. त्यामुळे संपूर्ण जे माझ्या पदकांची संख्या आहे आता 60 वरती गेलेली आहे. आणि अशा माझ्या या पॅरा ॲथलेटिक्सच्या कामगिरीच्या आधारावर मला अगोदर जिल्हा क्रीडा पुरस्कार 2018-19चा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा दिव्यांग खेळाडू म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला. त्याच्या अगोदर मी फॉर्म भरला होता, परंतु त्यावेळेस दिव्यांगांना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळायचा नाही. म्हणून मला 13-14 चा विशेष पुरस्कार देण्यात आला होता, जिल्हा क्रीडा विशेष पुरस्कार. तेव्हा दिव्यांगांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येत नव्हता, त्यामुळे तेव्हा विशेष पुरस्कार देण्यात आला. आणि त्यानंतर 18-19ला मला जिल्हा क्रीडा पुरस्कार शासनाने जो बदल केला नंतर, आणि त्याच्यानंतर मला 18-19चा जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला. त्यानंतर जिल्हा परिषद तर्फे एक पुरस्कार दिला जायचा आपल्या जिल्ह्यातील जो दिव्यांग आहे आणि दिव्यांगासाठी प्रेरणा आहे, ज्याने कोणत्या तरी फील्डमध्ये अचिव्हमेंट केलं असेल आणि तो दुसऱ्यांना एक प्रेरणा देऊ शकतो, असा एक दिव्यांग प्रेरणा पुरस्कार शासनाचाच होता, जिल्हा परिषद तर्फे दिला जाणारा. तो 19-20ला मला दिव्यांग म्हणजे भंडारा जिल्ह्याचा पहिला दिव्यांग प्रेरणा पुरस्कार हा दिव्यांग खेळाडू म्हणून मिळाला. आणि त्यानंतर माझ्या 2007 ते 2019-20 पर्यंतचा जो प्रवास होता, राज्यस्तरीय स्पर्धा, नॅशनल स्पर्धा आणि इंटरनॅशनल काही, कारण माझी जी पहिली स्पर्धा होती 2007-8ची, ती 8 देशांची इंटरनॅशनल स्पर्धा होती. त्यानंतर नागपूरला मी 11, 12, 12, 13, 13, 14 असे 3 वर्ष कंटिन्यू या इंटरनॅशनल मॅरेथॉन होतात, ज्याच्यात अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतात, त्या इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये पण सहभागी घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बक्षीस मिळालं आहे. त्या इंटरनॅशनल स्पर्धा मी अटेंड केल्या होत्या. आणि एक चेन्नईची इंटरनॅशनल, 4 इंटरनॅशनल स्पर्धा अटेंड केल्या होत्या, पण त्या भारतातच होत्या. आणि जवळपास आतापर्यंत 8 ते 9 माझ्या नॅशनल स्पर्धा झाल्या आहेत आणि 18 स्टेट स्पर्धा झाल्या आहेत. असा एकूण 2007 ते 2025 पर्यंतचा जो प्रवास होता खेळाचा किंवा पॅरा ॲथलेटिक्सचा हा सुरू होता. परंतु अगोदर जेव्हा मला याची माहिती झाली 2007-8ला, त्यावेळेस प्रॅक्टिस नव्हती, कोच नाही, ग्राउंड नाही, त्याच्यामुळे खूप संकट आली. आणि गावापासून दूर, माझा गाव किटाडी भंडारा जिल्ह्यामध्ये, आणि मी शिकत होतो नागपूरला, जवळपास 100 ते 110 किलोमीटर अंतर. त्याच्यानंतर गावी यायला मिळत नव्हता. त्यामुळे सगळ्या कठीणाईला, सगळ्या ज्या समस्या आहेत त्या पार करून या दिव्यांग खेळामध्ये रुची होती, त्यामुळे मी खेळत राहिलो. आणि हळूहळू मित्रांच्या सोबतीने जे दिव्यांग स्पर्धा खेळत असताना मिळाले, त्यांची साथ मिळाली. काही चांगले गुरु मिळाले, जसे आपले विजय मुनीश्वर सर नागपूरचे, जे अर्जुन अवॉर्डी आहेत आणि द्रोणाचार्य अवॉर्डी आहेत. त्यांचा खूप मोलाचं सहकार्य लाभलं, त्यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. त्यांनी ओळखलं होतं की पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये मी काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर नागपूरचेच प्रवीण उगळे सर आहेत, त्यांनी सुद्धा खूप मदत केली. आणि त्यानंतर 2014-15 पासनं जी आमची महाराष्ट्र पॅरा ॲथलेटिक्स राज्य संघटना आहे, त्या राज्य संघटनेच्या माध्यमातून माननीय नाडे सर असतील, नंदकिशोर नाडे सर पुणेचे, त्यानंतर सत्यप्रकाश तिवारी सर मुंबईचे, तांबोळी सर पुण्याचे, नेहा पावसकर मॅडम आहेत मुंबईच्या, आमचे मित्र राहुल पवार सर आहेत, राजेंद्र पवार साताऱ्याचे,
प्रशांत सावंत आहेत रत्नागिरीचे. अनेक असे मित्र आहेत, एकदम जिवलग मित्र आहेत, ज्यांनी मला दिव्यांग आहे असं कधी भासू दिलं नाही आणि त्यांनी माझ्या प्रत्येक याच्यामध्ये मला सहकार्य केलं आणि माझ्या या खेळाच्या प्रवासामध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. तसेच माझ्या घरच्या आई वडिलांचा आणि भाऊ वहिनी यांचा सुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच माझे जे गावचे मित्र आहेत त्यांनी सुद्धा मला प्रोत्साहित केलं. मला कधी जाणीव होऊ दिली नाही की मी एक दिव्यांग आहे आणि मी काही करू शकत नाही, अशी कधीही त्यांनी मला जाणीव होऊ दिली नाही. यामध्ये माझ्या मित्रांचा, माझे मित्र हरिराम, रमेश, नितीन आणि अजय, दिगंबर असे अनेक जे जवळचे एकदम मित्र आहेत, त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि खेळासाठी प्रोत्साहित करत राहिले आणि त्यांच्याच मदतीने किंवा त्यांच्या प्रोत्साहनाने आज महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा 2019-20चा, कारण कोरोनामध्ये 2020ला आणि 21ला हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. त्याच्यामुळे 22-23ला असे एकत्र 3 वर्षाचे पुरस्कार देण्यात आले होते आणि त्यामुळे 19-20चा जो दिव्यांगामधला पुरुष खेळाडूचा पुरस्कार होता तो मला मिळाला आणि तो राज्यपालांच्या हस्ते जो आपला शिवछत्रपती राज्य क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी पवार सर हे उपमुख्यमंत्री होते आणि जे क्रीडा मंत्री होते बनसोड सर, या सर्वांच्या उपस्थितीत राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक जिल्हा स्तरावर सुद्धा छोटे मोठे पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये आमच्या साकोली तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठा नाव असलेला रामाजी कापगते, जे होमरामजी कापगते आहेत, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सभापती होते, ते त्यांच्या वडिलांच्या नावाने एक दरवर्षी पुरस्कार देतात, रामाजी कापगते पुरस्कार म्हणून. तो दिव्यांग खेळाडू म्हणून 17-18ला तो सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. अशा पद्धतीने माझा 10वी पर्यंतचं शिक्षण मी किताडीमध्ये केलो. 11वी-12वीचा ज्युनियरला अड्याळला. त्याच्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलचा एज्युकेशन माझा अड्याळलाच अशोक मोरकर कॉलेज इथं झालं. त्याच्यानंतर MA हिस्ट्रीसाठी मी नागपूर येथे कॅम्पस कॉलेजला ऍडमिशन केला होता आणि नंतर MA मराठी मी प्रायव्हेट पेपर दिले MA मराठीचे. त्याच्यानंतर 2006-7-8ला च्या कालावधीमध्ये माझं B.Ed भंडारा गव्हर्नमेंट कॉलेज इथं माझं B.Edचं शिक्षण झालं. त्यानंतर 2011ला मी M.Ed पण पूर्ण केलं आणि मी माझ्याच गावी स्वर्गवासी निर्धनराव वाघाय पाटील यांची ज्युनियर कॉलेज आहे, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये 6 वर्ष मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं आहे आणि तिथंच सिनियर कॉलेज होतं तिरुपती महाविद्यालय म्हणून, त्या ठिकाणी सुद्धा मी 2 वर्ष हिस्ट्री आणि मराठीचा प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. आणि माझा शिक्षणाचा आणि खेळाचा हा दोन्ही प्रवास सोबत सुरू राहिले. आता शिक्षणाचा प्रवास जरी माझा 2013 नंतर म्हणजे M.Ed नंतर मी शिक्षणामध्ये शिक्षण थांबलं, परंतु खेळाचा प्रवास माझा अजूनही अविरत सुरू आहे आणि त्यासोबतच मला दिव्यांगासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. जसं मला खेळाची आवड होती तशीच सोशल वर्कची खूप आवड. हॅलो हॅलो हा, येतोय सर आवाज. हा, फोन आला होता एक. तर माझा जो सोशल वर्कचा प्रवास होता, तर ज्या दिव्यांगाच्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या संघटनाशी अगोदरपासूनच जुडलेलो होतो. त्यानंतर जेव्हा माझं MAचं शिक्षण झाल्यानंतर मी गावाकडे जेव्हा राहायला आलो, त्यानंतर ज्या दिव्यांगासाठी ज्या योजना असतील त्या त्यांना मिळायला पाहिजेत,
त्यासाठी तहसीलमध्ये जाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे, पंचायत समितीमध्ये जाणे, गावाच्या ग्रामपंचायतमध्ये 5% निधी असतील ते मिळवून देणे. अगोदर 3% होता, तो 3% वाढून 5% झाला. त्या मिळाल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे. जर कोणी दिव्यांग असतील त्यांना जर सर्टिफिकेट बद्दल माहिती नसेल किंवा सर्टिफिकेट कशी बनते ती माहीत नसेल तर त्यांना भंडाऱ्याच्या सामान्य रुग्णालयात नेऊन त्यांच्या सर्टिफिकेट बनवून देणे किंवा आपल्या जिल्ह्यातील जे नवीन खेळाडू आहेत त्यांना आपल्यासोबत खेळायला नेणे. माझ्यासोबत मी भंडाऱ्याच्या कमीत कमी 40 ते 50 खेळाडूंना, मग ते महिला खेळाडू असतील किंवा पुरुष खेळाडू असतील, त्यांना आपल्यासोबत घेऊन जायचो. त्याच्यानंतर माझ्यासोबत खेळायला येणाऱ्या जवळपास 3 दुसऱ्या खेळाडूंना सुद्धा जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे. आता ते नॅशनलमध्ये सुद्धा चांगलं करत आहेत. आणि दिव्यांगाचे जे कामे आहेत, सर्टिफिकेट बनवण्याची असोत किंवा त्यांचे स्कॉलरशिप मिळत नव्हते, स्कॉलरशिपचे कामे असोत. त्यानंतर माननीय अपंगाचे काम करणारे महाराष्ट्रातले आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची जी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना आहे, या संघटनेसोबत जुळण्याचा एक मौका आला आणि मला भंडारा जिल्ह्याचा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा जिल्हा सचिव म्हणून सुद्धा काम करण्याची संधी दिली. आजही मी प्रहारचा जिल्हा सचिव म्हणून काम करतो आहे. आणि जेवढे बच्चूभाऊचे आंदोलन होतात, मग ते मुंबईचे आंदोलन असो, दिल्लीचे आंदोलन असो, औरंगाबादचे आंदोलन असो किंवा आता नागपूरला जो शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन झाला त्याच्यामध्ये आम्ही बच्चूभाऊच्या सोबत, कारण बच्चूभाऊने आमच्यासाठी 185 दिव्यांगासाठी 182 जी शासन निर्णय काढून दिली आणि दिव्यांगाला न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. दिव्यांगाचा मानधन 600 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत आणि आता 2500 पर्यंत करण्यास बच्चूभाऊचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे सगळे दिव्यांग, महाराष्ट्रातले सर्व दिव्यांग त्यांना खूप मानतात. आणि आता एक आमचे सौभाग्य म्हणून आमच्या दिव्यांग मंत्रालयाला तुकाराम मुंढे सरांसारखे एक चांगले सचिव लाभले आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप चांगली मोहीम हाती घेतली आहे. त्यांना मी आपल्या माध्यमातून मान्य तुकाराम मुंढे सरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी, जे दिव्यांगाचा न्याय व हक्क स्वतःकडे घेण्यासाठी ज्या चुकीच्या सर्टिफिकेट बनवून नोकरीला लागले असतील अशांची चौकशी त्यांनी लावलेली आहे. आणि ज्यांनी ओरिजिनल नाही आहे अशांवर कारवाई पण सुरू आहे. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून मान्य तुकाराम मुंढे सरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सांगण्यासारखं तर भरपूर आहे, कारण एका दिव्यांगाला, मग तो शिक्षणात असो की खेळामध्ये असो, जर काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी स्ट्रगल खूप असतोच. कारण मी एक डाव्या पायाने जास्त दिव्यांग आहे, उजव्या पाय माझा बरा आहे, तरी पण मला 2 स्टिक घेऊन चालावे लागतात. आणि 2 स्टिक घेऊन चालताना जे जसा माझा 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी अड्याळला 10 किलोमीटर डेली अपडाऊन करायचो, बसने जाणे येणे करायची, चढणे उतरण्यासाठी. तर तो त्रास सहन करावा लागला. त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी जाण्यासाठी सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण ग्राउंडवर जातो त्यावेळेस सुद्धा दिव्यांगांना खूप त्रास होतो. परंतु कोणत्याही पद्धतीने खचून न जाता आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. आणि त्याचबरोबर मित्रांचा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट आणि चांगले प्रशिक्षक लाभले, मुनेश्वर सरांसारखे, उघडे सरांसारखे, नाळे सरांसारखे आणि चांगले मित्र लाभले. त्यामुळे जो खेळातला सुद्धा प्रवास आहे तो खडतर होता, त्रासदायक होता, परंतु मनामध्ये खेळात काहीतरी करण्याची जिद्द होती आणि दिव्यांग असूनही आपणही काहीतरी करू शकतो अशी एक मनात जिद्द असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी म्हणून आणि एक पॅरा ॲथलेटिक्सचा नॅशनल खेळाडू म्हणून, आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून एक ओळख निर्माण झाली आहे. यात खूप समाधान वाटतो. आणि दिव्यांगाच्या बाबतीत सरकार आता नवीन चांगले धोरणे राबवित आहेत त्याबद्दल. आणि आता काही महिन्यापूर्वीच माननीय क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचा नवीन क्रीडा धोरण त्यांना बनवायचं आहे.
म्हणजे महाराष्ट्र शासनाला बनवायचं आहे. तर क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी क्रीडा जे खेळाडू आहेत, खेळाडू आणि प्रशिक्षक आणि संस्था यांच्यासोबत थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केला होता. त्यामध्ये आम्हाला नागपूर येथील मानकापूर स्टेडियमला त्यांनी विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात आला होता आणि महाराष्ट्रातले जे दिव्यांग खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्याचं एक सौभाग्य मला लाभलं होतं. भंडाराचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी आमच्या ज्या दिव्यांगाच्या समस्या होत्या, दिव्यांग खेळाडूच्या समस्या होत्या, इव्हन इतका शिक्षण असूनही म्हणजे पॅरा ॲथलेटिक्स मध्ये राष्ट्रीय खेळाडू 60 मेडल, त्याच्यानंतर राज्य क्रीडा पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि शिक्षणही AA MAedचं शिक्षण आहे, कॉम्प्युटर आहे, टायपिंग आहे, सर्व असूनही शासनातर्फे थेट नियुक्ती नाही. आम्ही फॉर्म भरतो, आमचे सर्टिफिकेट व्हेरीफाय केलेले आहेत महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागातर्फे. त्या 5% कोट्यामधून आम्ही खेळाडू कोट्यामधून फॉर्म भरतो. परंतु आमची मागणी अशी आहे की जी दिव्यांग खेळाडू आहेत त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड स्पेशली आणि त्यांना शासनाने थेट नियुक्ती द्यायला पाहिजे. तसेच आपल्या महाराष्ट्राचा जो नवीन क्रीडा धोरण बनणार आहे त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट करायला पाहिजे. कारण हरियाणा असेल, जे आपल्या भारतामध्ये सध्या जर कोणता राज्य सर्व खेळामध्ये जर कोणता राज्य प्रगत मानलं जात असेल तर तो हरियाणा आहे. तर हरियाणाची जी स्पोर्ट ची जी नीती आहे, ती क्रीडा धोरण आहे, त्या क्रीडा धोरणामध्ये त्यांना नॅशनलला जरी मेडल लागलं, नॅशनलला एखाद्या खेळाडूला जर मेडल लागलं त्यांना रोख पुरस्कार आहे. जसं नॅशनलला जर गोल्ड मेडल लागलं तर त्यांना 3 लाख, सिल्वर लागलं असेल तर 2 लाख, ब्रॉन्झ लागलं असेल तर 1 लाख असा रोख पुरस्कार पण दिला जातो आणि नॅशनल मेडलिस्टला थेट नियुक्ती आहे सरकारतर्फे. त्याच्यामुळे एका खेळाडूला, मग तो नॉर्मल असो की आमचं दिव्यांग म्हणजे पॅरा ॲथलेटिक्स पॅराचा खेळाडू असो, त्यांना जर आर्थिक पाठबळ मिळालं तर ते कोणत्याच बाबतीत कमी नाही. आणि आपले महाराष्ट्राचे खेळाडू तर नाहीच नाही. महाराष्ट्रात अनेक इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू आहेत ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये केलंय आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये, एशियन गेममध्ये, कॉमनवेल्थमध्ये, वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवून दिले. महाराष्ट्राचे नाव उंचावलं, भारताचे नाव उंचावलं आणि त्यांच्या जिल्ह्याचा त्यांच्या स्वतःचे नाव उंच झाला. असे अनेक खेळाडू आहेत. आता सध्या सचिन खिल्लारी आहे, ज्यांनी तो आपला माझा चांगला मित्र आहे आणि त्याने आता ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल भारतासाठी प्राप्त केला. भाग्यश्री जाधव म्हणून आहेत, भाग्यश्री जाधवने एशियन स्पर्धेमध्ये आणि कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये मेडल प्राप्त केलं. दिलीप गावित आहेत. असे अनेक खेळाडू आहेत पॅराचे. कोल्हापूरचा शूटिंग मधला प्लेयर आहे. अशा अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी इंटरनॅशनल मध्ये केली आहे आणि त्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना थेट नियुक्ती दिलेली आहे. आमचे मित्र आहेत दत्ता म्हणून, त्यांची सुद्धा क्लास 1 ऑफिसर म्हणून भाग्यश्री जाधव, सचिन खिल्लारी या सर्वांची क्लास 1 ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे आणि अनेक दिव्यांग खेळाडूंना क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या क्लास 4 पर्यंतच्या त्यांच्या एज्युकेशननुसार, त्यांच्या मेडलनुसार त्यांना जॉब सुद्धा गव्हर्नमेंट तर्फे आता देण्यात येतो. म्हणजे आपण दिव्यांग आहात म्हणून कोणत्याही गोष्टीने कमी आहात असं कधीही मनामध्ये काही शंका ठेवू नका. कारण दिव्यांग जरी असेल, अगोदर या सर्वांना अपंग म्हटलं जात होतं, परंतु एक त्यांच्यामधला जो विशेष गुण लक्षात घेऊन आज त्यांना पूर्ण देशामध्ये दिव्यांग म्हणून ओळखलं जातं. कारण एक अंग जरी कमी असेल परंतु आपल्यातला काही ना काहीतरी एक एक्स्ट्रा आपल्याला मिळालेला असतो आणि त्या एक्स्ट्राच्या भरोशावर आपण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. परंतु तर कोणी फक्त मी दिव्यांग आहे, अपंग आहे म्हणून खचून बसला तर त्याची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून माझं सर्वांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी कोणत्याही पद्धतीचा न्यूनगंड मनात न ठेवता आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करावं. मग तो शिक्षण क्षेत्रात असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रात असो
किंवा क्रीडा क्षेत्रात असो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड असेल दिव्यांगांना, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीच्या मनात न्यूनगंड न ठेवता आपण त्या क्षेत्रामध्ये म्हणजे उच्च स्थान कसं गाठता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं, असे मी या ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. हॅलो. माझा एक प्रश्न होता की या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हॅलो. हॅलो सर. नमस्कार, आवाज येतोय? हा, येत आहे सर. हो. खूप छान आणि प्रेरणादायी असा तुमचा प्रवास आहे. सर, या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण म्हणजे ज्या ज्या वर्षी मला खेळामध्ये आवड होती आणि मला पॅराथलेटिकच्या खेळामध्ये जी पहिली स्पर्धा खेळली. आता आपला प्रवास कसा असतो, अगोदर शालेय स्पर्धा, मग तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, मग स्टेट, नॅशनल, मग इंटरनॅशनल. आणि मला खेळाची आवड होती आणि मला थेट इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये खेळाची संधी मिळाली. तर तो माझा जो एकदम आनंद होता, तो गगनात मावेन असा आनंद होता. तो पहिला मला खूप झालेला आनंद. आणि माझ्या या 17-18 वर्षाच्या खेळातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने मला जेव्हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला, तो माझा दुसरा क्षण होता की जेव्हा मला या खूप आनंद झाला. सर, अजून दुसरं की जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला डायरेक्टली इंटरनॅशनल संधी मिळाली, पण मग माझ्या मनात एक येतंय की अगदी शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना खेळाबद्दल तुम्हाला काय संधी मिळाल्या का? किंवा मग तुम्हाला असं आतून जसं तुम्ही म्हटले की मला खेळाविषयी खूप आवड होती. तर मग बरोबर. नुसती आवड होती की तुम्हाला तशी संधी पण मिळत गेली शाळेत किंवा कॉलेजमध्ये, की कमीत कमी सरावासाठी तरी संधी? नाही सर, नाही, नाही. मला पहिली संधी मिळाली जेव्हा मी एम-ए करण्यासाठी नागपूरला गेलो त्याच वेळेस. बाकी म्हणजे दिव्यांगाच्या खेळामध्ये. बाकी जे नॉर्मल खेळाडू सोबतचे खेळ आहेत ते मी कंटिन्यू, मला खेळायची आवड असल्यामुळे मी माझ्या गावच्या क्रिकेट जी मुलं खेळायला जायचे त्यांच्यासोबत प्रॅक्टिसला रोज जायचो. मग एका हाताने बॅटिंग करायची, कधी कीपरिंग करायची. तर नॉर्मल मुलांसोबत मी क्रिकेट खेळायचो. आणि अंपायर म्हणून अंपायरचा म्हणून पण काम करायचो. मला राज्य लेवलच्या जो क्रिकेट कॉम्पिटिशन असतो, त्या राज्य लेवलच्या क्रिकेट कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट कॉमेंटेटरचा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. मी आमच्या जे क्रिकेट टीम होती त्यांच्यासोबत खेळायला जायचो. मग तिथं आवडत असल्यामुळे आणि क्रिकेटचा नॉलेज असल्यामुळे मी तिथं कॉमेंट्री करायची. आणि मी प्रॉपर महाराष्ट्रीयन, परंतु खेळात आवड असल्यामुळे मी हिंदीमध्ये कॉमेंट्री करायची. आणि हिंदी थोडी व्यवस्थितच होती. त्याच्यामुळे हिंदीमध्ये कॉमेंट्री करायची आणि मला स्टेट लेव्हलचा बेस्ट कॉमेंटेटरचा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. आणि बाकी ज्या अदर गेम्स आहेत, चेसमध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या दिव्यांगाचे सिटिंग व्हॉलीबॉल होतात. तर आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मोरगाव अर्जुनीला सिटिंग व्हॉलीबॉलचे गेम होते. तिथं मी भंडारा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं पण मला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे सिटिंग गेममध्ये. त्याच्यानंतर चेसमध्ये आवड होती. चेस मध्ये युनिव्हर्सिटीच्या नेक्स्ट म्हणजे सेकंड ह्याच्यामध्ये जे राऊंड असतो त्याच्यापर्यंत मी चेसमध्ये गेलो. आणि बाकी मग आपले जे पॅरा ॲथलेटिक्सचे गेम आहेत, शॉर्टपुट, डिस्कस आणि जॉवलिंग, हे माझे 3 गेम आहेत. या 3 गेममध्ये मी सतत खेळत आलो आहे. आणि आता जो लास्ट गेम झाला तो कोल्हापूरला जो राज्यस्तरीय स्पर्धा झाली त्याच्यामध्ये शॉर्टपुटमध्ये गोल्ड असल्यामुळे नॅशनलला कदाचित सिलेक्शन होऊ शकतं. सर, तुम्ही जे 3 गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या, एक तर तुम्ही एक शिक्षक म्हणून नोकरी केली. हो दुसरं सर. तुम्ही खेळाडू आहात, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. आणि तिसरं सामाजिक कार्य आणि त्यासोबत बच्चू भाऊंसोबत प्रहार संघटनेत पण काम करतात.
तर याचा सुवर्ण मध्य कसा सांभाळतात तुम्ही? मी 2005 ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर एम ए साठी मी नागपूरला गेलो. नागपूरचं शिक्षण झाल्यानंतर माझं जे शिक्षणाचं आहे 2011 ला माझं एम एड वगैरे पूर्ण झाल्यानंतर मी 2010 पासून तर 2015-16 पर्यंत मी गावामध्ये जो ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज होतं तिथे प्राध्यापक म्हणून काम करत होतो. त्यानंतर माझं स्पोर्टकडे जास्त लक्ष असल्यामुळे मी कॉलेजमध्ये कंटिन्यू करू शकलो नाही आणि मी जी कॉम्पिटिटिव्हची तयारी आहे 2016-17 एमपीएससी मध्ये स्पोर्ट कोट्यामधून जी डार्ट कॉलेज लेक्चरर क्लास 2 ची पोस्ट आहे ती एमपीएससी मधून मी पास केली होती आणि 2016 माझी एमपीएससी ची क्लास 2 ची इंटरव्ह्यू पण झाली होती. परंतु दुर्दैवाने 3 मार्काने इंटरव्ह्यू मध्ये कमी पडल्यामुळे ती क्लास 2 ची जॉब लागू शकली नाही. असे पुष्कळ चान्स गेले कॉम्पिटिटिव्हच्या एक्झाम द्यायचे, कारण एकीकडे समाजसेवा, दुसरीकडे स्पोर्ट्स आणि तिसरीकडे अभ्यास, या तिन्ही गोष्टी साधताना अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे दिव्यांग आणि स्पोर्ट्स हे दोन्ही असून आजपर्यंत शासकीय नोकरीसाठी जे मार्क्स लागतात ते मार्क्स मिळवू शकलो नाही. ही एक ड्रॉबॅक आहे. कारण एकीकडे स्पर्धेसाठी, कारण आता मागच्याच महिन्यामध्ये माझा टेटचा पेपर होता शिक्षक भरतीचा. तो टेटचा पेपर झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला कोल्हापूरला जायला लागलं. म्हणजे तिकडे राज्यस्तरीय खेळा म्हणजे स्पर्धेचा प्रॅक्टिस आणि इकडे टेटची एक्झाम ते मॅच होत नव्हतं. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष देता येते. त्याच्यामुळे थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे अगोदर शिक्षण झालं, त्यानंतर खेळाकडे जास्त लक्ष होतं आणि आता खेळ आणि सोशल वर्ककडे जास्त लक्ष आहे. सर, या संपूर्ण प्रवासात असं काहीतरी अ, तुमच्या जीवनात प्रसंग आला असेल की तो क्षण वेदनादायी होता, की मला हे मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही. असं काही? असे खूप सारे प्रसंग आले सर. कारण माझं म्हणजे खेळाची सुरुवात 2007-8 पासून झाली आणि जो शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे हा मागील 5 वर्षाचा रेकॉर्ड बघून तो दिला जातो. तर मला माझे जे पिचचे इयर होते, जे 2011-12 नंतर जे 2016-17 पर्यंतचे होते, तर मला माझी अपेक्षा अशी होती की मला 2015 नंतर 15-16 म्हणा, 16-17 म्हणा, त्याच वेळेस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळायला पाहिजे होता. परंतु काही कारणास्तव म्हणा किंवा काही गुण कमी पडले असतील म्हणा किंवा काही इतर वेगवेगळ्या कारणांनी तो पुरस्कार मिळू शकला नाही. त्याच्यानंतर 19-20 ला कोरोना असल्यामुळे 2 वर्ष ते पुरस्कारच देण्यात आले नाही. परंतु देर आहे दुरुस्त आहे. त्याच्यानंतर जे 3 वर्षाचे एकत्र अवॉर्ड देण्यात आले त्याच्यामध्ये मला शिवछत्रपती राज्य पुरस्कार मिळाला. परंतु शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डबल एम ए, एम एडचं शिक्षण, कॉम्प्युटर टायपिंगचं शिक्षण आणि सगळ्या गोष्टी ह्या परिपूर्ण असूनही अजूनही शासकीय जॉब मिळालेला नाही याची खंत अजूनही आहे. सर, हे सगळं करत असताना, की जसं तुम्ही सांगितलं खेळ, सामाजिक कार्य, राजकीय संघटना, हे करत असताना हे सगळं मेंटेन ठेवायचं, याच्यासाठी ऊर्जा, एनर्जी, याचं सिक्रेट काय? अ, आणि दुसरं, की हे सगळं करत असताना, की म्हणजे काय म्हणतात त्याला, की आता जसं तुम्ही 3-4 उदाहरणं सांगितले, की बच्चू भाऊंसोबत हं, सभेंना जाणं, हं. त्यांच्यासोबत आंदोलनासाठी उभं राहणं, हे करून आपल्या खेळाचा सराव पण करणं, हे सगळं कसं काय बॅलन्स करतात? हा माझा प्रश्न होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण एकाच वेळी 3 गोष्टी करणे शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आता परमनंट जॉब नसल्यामुळे रोज 11 ते 5 जॉबवर जाणे हा विषय
विषयच नाही त्याच्यामुळे. आणि कॉलेजला जिथं शिकवायला जात होतो ते जवळपास 15-16 पासून तो पण बंद आहे. त्याच्यामुळे हे मागील 10 वर्ष आहेत. हे 10 वर्ष मी 2013 ते 2020 पर्यंत गावामध्येच जे पाणलोट समिती आहे त्या पाणलोट समितीचा सचिव म्हणून पण काम केलं आहे. म्हणजे गावामध्ये जे शेतीचे काम असतात, वेगवेगळे जे गावामध्ये शेतीच्या आधारित कामं केली जातात शासनातर्फे, ते कामं करण्यासाठी किंवा त्यांचे सगळे काम पाहण्यासाठी एक ग्रामपंचायत लेवलवर पाणलोट समिती सचिव म्हणून असतो. तो सुद्धा मी 7-8 वर्ष त्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे गावातच राहत होतो. त्याच्यामुळे ग्रामपंचायतने मला 5% निधी जो असतो आमच्या ग्रामपंचायतचा, त्यामधून मला जे थ्रोविंग चेअर असतात ती अवेलेबल करून दिली. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो निधी असतो त्याच्यामधून आमदार कोट्यामधून जे खेळाचे साहित्य आहेत, थाळी असेल, गोळा असेल, भाला असेल, ते उपलब्ध करून दिले. त्यानंतर ग्रामपंचायतच्या मागे जो ग्राउंड असेल त्या ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. अशा पद्धतीचे ग्रामपंचायतचा सुद्धा चांगला सहकार्य होता. आणि 15 नंतर जेव्हा मी ज्युनियर कॉलेजची जॉब सोडली किंवा जाणं बंद केलं, तेव्हापासनं खेळ आणि सोशल वर्क याच्याकडे जास्त लक्ष होतं. या 2 गोष्टी, कारण सकाळ आणि संध्याकाळ खेळाची प्रॅक्टिस, आणि ज्यावेळेस आपले गेम असतील स्टेट किंवा नॅशनल, त्यावेळेस नॅशनलला स्टेट नॅशनलला जावंच लागते. आणि त्याच्यामधला जो पिरियड असेल त्या काळामध्ये सोशल वर्क, त्याच्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे म्हणजे एक्झाम देऊन जॉबकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे आज सरकारी जॉब नाही. मी सर्वांसाठी मंच खुला करण्याच्या आधी तुम्ही पाठवलेला एक व्हिडिओ आहे तो इथं शेअर करतो. एकच मिनिट. हॅलो 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 हो विशाल सर ते करतायत ना तुमचा व्हिडिओ, त्याच्यासाठी थोडासा वेळ ओके होता. ओके ठीक. विशालकडे बहुतेक रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय आणि त्याचं एक अकाउंट लॉग आउटच झालेलं दिसतंय. मग मी बोलू की काय करू? हा हा बोला सर तुम्ही. ओके. नाही बा, विशाल सर काहीतरी टाकणार होते त्याच्यामुळे मी थांबलोय. हा हा नाही ते म्हणजे तो नाही नाही. जॉईन झाला ना की टाकेल. हा. तुम्ही चालेल. बोला सर मी तोपर्यंत. बोलू का? हो हो ओके अगदी. ओके.
ठीक आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं की जे दिव्यांगासाठी काम करण्याची जी इच्छा होती त्यात शासनाचं पण सहकार्य लाभलं. कारण 2019च्या ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एक दिव्यांग खेळाडू म्हणून किंवा एक जिल्ह्यातला युथ आयकॉन म्हणून दिव्यांग जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची जी देखरेख कमिटी असते एक जिल्ह्याची ती 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस एक दिव्यांग मतदार म्हणून माझा जिल्हाधिकारी यांच्या समितीमध्ये समावेश होता. तसेच जी तालुक्याची संजय गांधी निराधार समिती असते ज्यांच्यामधून जे निराधार लोकांचे जे मानधनाचे फॉर्म आपण एक्सेप्ट करतो त्या समितीवरती सुद्धा मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे आणि अनेक दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम केलेलं आहे. दिव्यांगाचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या समित्यामध्ये तसा मी बोलू मॅडम? हो बोला सर. एका बाजूला हा. व्हिडिओ प्ले होतोय तो. हा. हम्म. ओके. आणि तर विशालही जॉईन झालाय. हा. ओके. तर महाराष्ट्र शासनाने आपल्या कार्याची दखल घेऊन गावचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी पत्र दिलं होतं. 2014 ते 19 पर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा ही एक पद असतो तो दिलेला होता आणि वेगवेगळ्या जिल्ह्याच्या म्हणा किंवा राज्याच्या पदावर म्हणजे जे समित्या असतात किंवा कार्य असतात तसा पाणलोट समितीचा गावचा सचिव म्हणून मी काम करत होतो. त्याच पद्धतीने पाणलोट जी संघटना आहे त्या पाणलोट संघटनेचा तालुक्याचा सुद्धा सचिव, तालुका समितीचा सचिव आणि जी जिल्हा संघटना आहे पाणलोट व्यवस्थापन समिती सचिव संघटना त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलं आहे. दिव्यांग असून जे आमच्या पाणलोट समितीमध्ये जे जिल्ह्यामध्ये जवळपास 200 पाणलोट समिती सचिव काम करतात त्याच्यामध्ये आम्ही फक्त 2 दिव्यांग होतो. एक कोल्हाऱ्याचा माझा मित्र जो तो सुद्धा ऍथलेटिक्स खेळाडू आहे. एका हाताने दिव्यांग आहे तो सुद्धा पाणलोट समिती सचिव म्हणून काम करत होता. आम्ही 2 दिव्यांग होतो तरी पण माझी त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आणि त्यांना न्याय देण्यासाठी मी त्यांच्या ज्या मागण्या आहेत पाणलोट समिती सचिवांच्या मागण्यासाठी 2-3दा मुंबईला मंत्रालयामध्ये आम्ही गेलो होतो. त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आणि पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून अधिवेशनामध्ये आम्ही नागपूर अधिवेशन असो किंवा मुंबई अधिवेशन असो त्या ठिकाणी आम्ही पाणलोट समितीच्या सचिवांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यासाठी अनेक निवेदने मग ते राज्यमंत्री असोत, कॅबिनेट मंत्री असोत किंवा आमदार असोत, खासदार असोत वेगवेगळ्या घटकांना माननीय आमच्या साकोली विधानसभेचे आमदार माननीय नानाभाऊ पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांना सुद्धा आम्ही पाणलोट समितीच्या माध्यमातून अनेक निवेदन दिले आहेत. दिव्यांगांचे समस्यांचे निवेदन दिले आहेत आणि पाणलोट समितीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून ते सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर गावामध्ये MA शिक्षण असल्यामुळे जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम केलं आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या ज्या पॅरा ॲथलेटिकच्या संघटना आहेत त्याच्यामध्ये कोणत्या समितीवरती जिल्हाध्यक्ष म्हणून कोणत्या समितीमध्ये जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होतो आणि आहे पण. आणि ज्या आपल्या पोलीस मित्र आणि दक्षता समिती आहे जी पालनदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येतो त्यांचा सुद्धा मी सदस्य राहिलो आहे. जेणेकरून पोलिसांना गावामध्ये झालेल्या घटनांची माहिती देणे किंवा गावामध्ये शांतता वगैरे सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना मदत करणे. कोरोनाच्या काळामध्ये तर आम्ही मान्य BDO साहेब, मान्य तहसीलदार साहेब आणि माननीय आमच्या भागाचे इन्स्पेक्टर साहेब यांच्या सोबत मिळून आम्ही खूप सुंदर काम कोरोनाच्या वेळेस केलेलो होतो. मग ते दिव्यांगांना जे राशन किटचे वाटप असेल, अंत्योदय लोकांना राशन किटचे वाटप असेल, त्यांना मास्कचे वाटप असेल, सॅनिटायझरचे वाटप असेल, खूप अत्यंत
दिव्यांगासाठी आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये गुगल फॉर्म भरून आणि तहसीलदारांच्या मार्फत बीडीओ सरांच्या मार्फत आम्ही दिव्यांगांना साहित्य वाटप आणि सगळ्या गोष्टी करत आलो. आणि प्रहारच्या माध्यमातून आम्ही दर 3 डिसेंबरला एक मोठा कार्यक्रम, जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत असतो. त्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वधूवर परिचय मेळावा, त्याच्यानंतर वृक्षारोपण आणि दिव्यांगांना रोजगार मार्गदर्शक मेळावा आणि त्यांची रोजगारांसाठी नोंदणी करणे, अशा पद्धतीचे खूप चांगले कार्यक्रम तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही प्रहारच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून राबवत असतो. आणि त्याचा फायदा अनेक दिव्यांगांना झालेला आहे. कुणाला जर आता जसं दिव्यांगाचा मानधन, संजय गांधी निराधार योजनेचा मानधन 2,500 झालेलं आहे, परंतु खूप साऱ्या दिव्यांगांना 1,500 रुपये येत आहेत. तर त्यांना 1,500 चे 2,500 कसे मिळतील यासाठी सुद्धा तालुका लेवलपर्यंत त्याची पाठपुरावा करणे, त्यानंतर त्यांच्या काही समस्या असतील त्या निराकरण करण्यासाठी तहसीलदारामार्फत किंवा जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रयत्न करणे, अशा पद्धतीचे कामे, सोशल वर्किंगचे कामे ते सुद्धा कंटिन्यू सुरू असतात. ज्यावेळेस खेळाची वेळ असते त्यावेळेस खेळ, आणि ज्यावेळेस खाली वेळ असतो त्यावेळेस सोशल वर्क हा सुरू असतो. धन्यवाद सर. मी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोलावं. मग आपण सर्वांना विनंती करू की त्यांनी पण त्यांचे मत मांडावं. भावनाताई. हो, धन्यवाद विशाल. सर, तुमचं संपूर्ण जो जीवन प्रवास ऐकला तो खूपच म्हणजे थक्क करणारा असा मला वाटला. म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं खेळाच्या क्षेत्रात असलेलं एवढं मोठं योगदान आणि त्याच्यावरती कळस चढवला तो म्हणजे तुम्ही केलेल्या सामाजिक कामाने. म्हणजे तुमच्या आधीच्या तर बोलण्यात आलंच सगळं, परंतु आता म्हणजे सगळ्या लेक्चरचा शेवट होताना तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, की कोरोना काळात तुम्ही केलेलं काम किंवा विविध म्हणजे शासनाच्या योजनांमध्ये सुद्धा असलेला तुमचा सहभाग, शिक्षण तज्ञ म्हणून शाळांच्या समितीवर असलेला तुमचा सहभाग, ह्या सगळ्या गोष्टी खूपच वाखाणण्यासारख्या आहेत. आणि हे सगळं तुमच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आहे असं मला वाटतं. कारण अपंग व्यक्तीसाठी नक्कीच ही गोष्ट सोपी नसते. खूप प्रयत्नपूर्वक मिळवलेली ही गोष्ट असते. यासाठी तुम्ही सुद्धा सहमत असाल, की सहजासहजी कोणतीही गोष्ट ही आपल्याला तर मिळत नसते. आपल्याला इतरांच्या मानाने दुप्पट प्रयत्न करावे लागतात. किंवा आपल्या नक्की. क्षमतेच्या कितीतरी पट जास्ती प्रयत्न करावे लागतात. त्यावेळेस आपल्याला ह्या काही गोष्टी आपल्या पदरात पडतात किंवा आपण त्या अचीव्ह केलेल्या असतात. हे सगळं म्हणजे खूप खूप कौतुकास्पद आहे. एकाच गोष्टी साठी मात्र मी थोडंसं बोलीन, की तुम्ही दिव्यांग ह्या शब्दाच्या बद्दल तुम्ही बोललात, की एक काही गोष्ट कमी असते त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आपल्याला जास्त. तर ह्या गोष्टीशी तुम्ही सुद्धा सहमत व्हाल, की खरं पाहायला गेलं तर आपल्यामध्ये असं काही दैवी गोष्ट आपल्याला काही मिळालेली नसते. जी काही असते ती प्रयत्नसाध्य असते. त्यामुळे तो शब्द बदलून असा काही खूप आपल्या आयुष्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे हा अनुभव तुम्ही सुद्धा घेतलेला आहे, की एवढं शिक्षण आणि शिवछत्रपती सारखा पुरस्कार, तरी सुद्धा शासकीय नोकरी ही आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे डिझर्व्ह करत असून तुम्हाला मिळालेली नाहीये. तर त्यामुळे म्हणजे मला तर मनापासून असं वाटतं, की प्रत्येक अपंग व्यक्तीने दिव्यांग या शब्दावरती आक्षेप घ्यायला हवा. कारण असं दिव्य असं काही खरं तर अजिबातच नसतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही दिव्य बदल आपल्याला अपंगत्व असल्यामुळे घडून येतात, असं कुणीही म्हणणार नाही. त्यामुळे म्हणजे उलट माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील, की यापुढे तुम्ही जिथे-जिथे लेक्चर द्याल किंवा काही कराल त्यावेळेस दिव्यांग शब्दाचा वापर करू नका.
आणि कारण काय होतं, की सुदृढ शरीराच्या व्यक्तीला तर खरंच असं वाटत असतं. म्हणजे असं सहज-सहज हं, लोकं बोलतात, की "हो, तुमची हं. एक बाजू कमी असली, की दुसरी बाजू म्हणजे दुसरं काहीतरी तुम्हाला जास्तीचं मिळतं." पण आपल्या सर्वांचा हा अनुभव आहे, की असं काही होत नाही. आपल्याला खूप कष्टसाध्य गोष्टी असतात. त्यामुळे दिव्यांग शब्द हा शासनाने जरी आपल्याला तो वापरण्यासाठी दिलेला असला तरीसुद्धा आपण मात्र तो वापरू नये. कारण आपल्या अनुभवात नाहीये तो तसा काही प्रकार. दिव्य असण्याचा काही प्रकार आपल्या अनुभवात नाहीये. त्यामुळे नाही, अगदी नाही. तो नम्रतापूर्वक बोलताना जरी आपण वापरलो नाही मॅडम, परंतु हं, जेव्हा आपण पेपरमध्ये न्यूज द्यायची आहे हां. किंवा समजा कोणत्या कार्यक्रमाची पत्रिका बनवायची आहे, तर हं. शासनाचा तो आता एक जी-आर आहे म्हणा किंवा शासनाचा हो, जो हो, हे हो. आहे, त्याच्यानुसार आपल्याला अपंग शब्द वापरताच येत नाही आता. हां, मी नाही ते स्वतः म्हणजे दिव्यांग म्हणजे अपंग असून मला तो वापरता नाही येत. म्हणजे जसा आता मला एक पेपर न्यूज द्यायची होती, की बघा अपंगाच्या स्पर्धेमध्ये योगेश्वर गाडबांधे यांना 1 सुवर्ण आणि 2 रजत पदक प्राप्त. तर अपंगाच्या म्हणू शकत नाही मी. पेपरला जर दिलं तर तो करेक्शन करून येईल. दिव्यांगाच्या स्पर्धामध्ये पदक प्राप्त. नाही मग मी तर असं त्याच्यामुळे म्हणते, की त्यांना जे करायचं ते त्यांनी करो. पण आपण आपल्या स्तरावरती कारण आपल्या अनुभवाची गोष्ट नाहीये ती आणि ती चुकीची आहे. धादांत चुकीची आहे हे हां. पण आपल्याला माहिती आहे, की तो शब्द अजिबात आपल्याला चपखल बसणारा नाहीये. तर आपण देताना म्हणजे तुम्ही न्यूज देताना तीच द्या. मग त्यांना काय करेक्शन करायची ती करू द्या. कारण तुम्ही एक सन्माननीय आणि जाणकार व्यक्तिमत्व आहात त्या विषयातलं. कारण तुमच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे तुम्ही तर अजिबातच तो शब्द वापरू नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. इव्हन सरकार दरबारी सुद्धा तुम्ही हा विषय मांडावा जेव्हा-जेव्हा म्हणजे अगदी तुम्ही बच्चूभाऊंसमोर असाल किंवा आता तुम्हाला इतके मोठे पुरस्कार म्हणजे आपल्या फडणवीस साहेबांच्या हस्ते, अजित पवार साहेबांच्या हस्ते मिळालेले आहेत. पुढेही कदाचित म्हणजे आमच्या शुभेच्छा तुम्हाला, की पुढेही तुमच्या आयुष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठे-मोठे प्रसंग येवो. इव्हन मोदी साहेबांच्या हातून पुरस्कार घेण्यापर्यंत तुमची भरारी पोहोचो. पण तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की हा विषय मांडावा अशी तुम्हाला नम्र विनंती. खूप धन्यवाद सर. एकंदरीत संपूर्ण सगळं ऐकून खूप छान वाटलं. हां, दिव्यांग शब्द दिला मॅडम, दिव्यांग शब्द दिला आणि हं, दिव्यांगाच्या अगोदर आरक्षण 3% होता. म्हणजे हं, जेव्हा अपंग हा शब्द होता, त्यावेळेस हं, दिव्यांगाच्या 7 कॅटेगरीमध्ये 3% आरक्षण होता. मग हं, शब्द बदलवून दिव्यांग करण्यात आला हं, आणि दिव्यांगाच्या कॅटेगरी 7 वरून 21 करण्यात आल्या. 14 हं. कॅटेगऱ्या वाढवण्यात आल्या केंद्र सरकारमार्फत आणि आरक्षण किती वाढवला? फक्त 1%. म्हणजे 14 प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांना आमच्यामध्ये समाविष्ट केलं हो, आणि हो. 7 कॅटेगऱ्यावरून 21 प्रकारच्या कॅटेगऱ्या केल्या आणि आरक्षण वाढवलं फक्त 1%. अगोदर 3% किंवा 3% आरक्षण हो, मिळायचं दिव्यांगांना. आता हो. 4% मिळतो. हं, म्हणजे हं, हं. ही एकीकडे काय आहे, की गालिचा आयरनी द्यायचा आणि आहे. गालिचा दाबून हां. मारायचा. हो, तेच तर आहे ना, की एका अशा बाजूला दिव्य पद्धतीनं म्हणजे चाललं. असं जसं महिला दिनाच्या हं. बाबतीत होतं, की एका बाजूला देवी म्हणून पूजा करायचं आणि एका बाजूला जे काही अन्याय असतात ते करत राहायचे. तसंच हे आपल्या बाबतीत होतं ना आणि मग ते तुमच्यासारख्या सन्माननीय व्यक्तीने तो मुद्दा मांडला तर निदान त्याला काहीतरी वजन निर्माण होतं. सामान्य व्यक्तींनी मांडला तर त्याला इतकं कदाचित वजन नाही येत. पण तुम्ही एक तुमचं एक काय म्हणतो एक मोठ्या उंच अशा दर्जाला तुम्ही पोहोचलेले आहात. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा विषय आणि तुमच्या स्वतःच्या तरी व्होकॅब्युलरीत तो शब्द तुम्ही काढून टाकला पाहिजे अशी नम्र विनंती. टाकेन. पण त्या कसं आहे शेवटी आता आपल्याला बोलताना ते कसं आहे दिव्यांग शब्द बोलायला किंवा यूज करायला तो बरोबर वाटत नव्हता किंवा तो तसा चांगला वाटत नव्हता. म्हणून त्याला एक पर्यायी शब्द म्हणून तो दिव्यांग शब्द दिला. पण आता कसं आहे आता जनरली सगळे वापरतात. त्याच्यामुळे आम्ही तोच शब्द वापरतो. आणि म्हणजे फक्त आता बघा दिव्यांग लोखंडाला हा शब्द सोन्याचा दिल्यामुळे मुलामा हां, म्हणजे दिल्यामुळे लोखंडाला बाकी सोन्याचा त्याच्यामुळे मुलामा दिल्याने त्याला सोन्याचं मूल्य प्राप्त होत नाही. खरी नाही, नाही. गोष्ट आहे की नाही? बाकी त्याच्यामुळे हं. काहीही बदल झालेला नाही ही फरक वास्तविकता आहे. नाही. हो की नाही? ॲक्सेसिबिलिटीच्या हो, हो. सुविधा असतील किंवा इतर आता तुम्ही म्हणता त्या म्हणजे इलिजिबल अपंगांना सुद्धा नोकऱ्या न मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाचे मुद्दे आहेत नाही का?
समस्या आहे जीवन माहिती आहे का? आता बसमध्ये ज्या दिव्यांगासाठी अगोदर 2 सीट रिझर्व्ह राहायच्या. चिबूच्या हम्म. प्रयत्नामुळे आता जवळपास 4 सीट रिझर्व्ह असतात. परंतु त्यांना हे समजत नाही लोकांना का तिथं नाव लिहिलं आहे दिव्यांगासाठी राखीव. जर दिव्यांग हो. चढल्यानंतर स्वतःहून त्यांना जागा जागा दिली पाहिजे. ही सध्या हम्म. ती भावनाच राहिली नाही. आम्ही हम्म. त्यांना विनंती करतो, मग ते ऐकत नाही म्हणून मग आपण कंडक्टरला सांगतो किंवा वाहकाला सांगतो, तर तो वाहक म्हणते, "मी कशाला त्याच्यासोबत भांडू? तुला जर गरज असेल तर तू भांड आणि घे तुझी जागा." हो ना, हो म्हणून ना. पुन्हा एक जी आर आणला बच्चूभाऊच्या प्रयत्नानेच, की हम्म. कोणताही दिव्यांग कोणत्याही जरी बस स्थानकावरून बसत असेल, तरी त्यांना ती सीट राखीव करून द्यायला पाहिजे. परंतु अजूनही दिव्यांगांचे सामान्य पॅसेंजर सोबत भांडण होतात आणि बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर सोबत वाद होतात, की आम्ही नाही करून देऊ शकत. अरे पण शासनाचा जी-आर आहे तो, की दिव्यांग हम्म. चढल्याबरोबर ती जागा त्यांना राखीव द्यायला पाहिजे. रेल्वेमध्ये तसंच आहे. रेल्वेमध्ये आता मी कोल्हापूरला खेळायला गेलो होतो आणि कंटिन्यू मी भारतामध्ये खेळण्यासाठी आम्ही फिरतच असतो. तर दिव्यांगांना सोयीसाठी दिव्यांगता एक विकलांग बुगी किंवा विकलांग डब्बा म्हणून त्याला जोडलेला असतो. त्या डब्यामध्ये किंवा विकलांगासाठी बनवलेल्या फक्त 4 सीटा असतात. 4 सीटा हम्म. असतात. मग जर 10 दिव्यांग जर आले तर त्या 4 सीटेवर 10 दिव्यांग कसे होणार? म्हणजे शेवटी बाकीच्या 6 लोकांना खालीच झोपावं लागेल किंवा बसावं लागेल. तो एक प्रॉब्लेम. हो. त्याच्यानंतर जे रेल्वेचे कर्मचारी असतात, ते पैसे घेऊन त्यांना माहीत असतं दिव्यांग कमी प्रवास करतात. पैसे घेऊन रेल्वे कर्मचारी त्यांना चांगल्या लोकांना दिव्यांग डब्यामध्ये बसवतात. ध्यान हम्म. म्हणजे अशा समस्या दिव्यांगांना आणि अजून सर्वात मोठी समस्या, दिव्यांग जो डबा दिलेला आहे रेल्वेला, तो एक तर इंजिनला लागून असतो, म्हणजे सर्वात समोर किंवा सर्वात मागे. आणि जेव्हा आपण प्रवास करतो, तो खूपदा आपण रात्रीला पण प्रवास होतो. मग जर हम्म. एखाद्या दिव्यांगाला समजा काही घ्यायचं असेल, पाण्याची बॉटल घ्यायची असेल, नाश्ता घ्यायचा असेल, तर हो. त्यांच्या डब्याजवळ काहीही अवेलेबल नसतं. इव्हन हम्म. कुठे-कुठे जे प्लॅटफॉर्म लहान आहेत, प्लॅटफॉर्म जिथं लहान आहेत, तर तो दिव्यांगाचा डबा प्लॅटफॉर्म राहतच नाही अशा ठिकाणी येतो. म्हणजे उतरण्यासाठी हो. सुद्धा त्रास. एक मागे उतरण्यासाठी किंवा सुद्धा समोर त्रास होतो. असल्यानंतर उतरण्यासाठी हम्म. सुद्धा त्रास. म्हणजे एकीकडे सुविधा दिली, एक विशेष डब्बा दिला आणि तो अशा ठिकाणी ठेवला, की तिथे त्यांना पाणी वेळेवर मिळणार नाही, नाश्त्याचं मिळणार नाही आणि प्लॅटफॉर्म जर लहान असेल, म्हणजे एखाद्या स्टेशनवर हम्म. प्लॅटफॉर्म छोटे असतात. म्हणजे कोणत्या गाड्या 22-23 डब्याच्या सुद्धा असतात, जे आमची गोंदियावरून सुटणारी विदर्भ एक्सप्रेस आहे, ती 23-24 डब्यांची एक्सप्रेस आहे. तर ती खूप साऱ्या स्टेशनवर तेवढ्या म्हणजे 17-18 डब्यापर्यंतच्या किंवा 20 डब्यापर्यंतची व्यवस्था असते प्लॅटफॉर्मची. परंतु 20-22च्या हम्म. वर असेल, ती प्लॅटफॉर्म नसतो. मग ते जर खाली उतरायचं असेल तर ट्रेन पूर्ण उतरून खाली उतरावं लागतं म्हणजे पटरीपर्यंत. अशा पद्धतीच्या अनेक समस्या आहेत. हो, अगदी. काय करणार? खरी गोष्ट आहे. खूप धन्यवाद सर. हं. धन्यवाद अगोदर तर हो. भावनाताई. भानसे सर. सर नमस्कार सर. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार भानसे सर, बोला. स सरांचं कार्य खूप छान आहे आणि विशेष थँक यू म्हणजे सर. सरांना म्हणजे आता म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिव्यांगासाठी स्पेशल अकॅडमी वगैरे नाही राहत, तरी पण तुम्ही एवढ्या शिक्षणामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवलं सर. आणि थँक यू. विशेष म्हणजे मला एक विचारायचं होतं का तुम्ही जे 30-40 विद्यार्थी म्हणा क्रीडा क्षेत्रामध्ये पाठवले, ते आपले दिव्यांग बांधवच जास्तच. होते का 40 आपले सर्वसाधारण हां. होते? दिव्यांग. हां. आमच्या खेळामध्ये दिव्यांगच म्हणजे मी सोबत घेऊन जायचो ना त्यांना. मग हां, त्या मुली असतील, हां, मुलं ठीक आहे. असतील, जेव्हा मी भंडारा आणि जिल्ह्यात परत हां. सर आता तुम्ही एवढे सारे खेळ करून आले आणि प्रत्येक दिव्यांगासाठी तुम्ही एवढी ऊर्जा बी तुम्ही स्वतःहून करून आले, तर मग त्याच्याबद्दल बी खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आता थँक यू. तुम्ही इंटरनॅशनल खेळासाठी आता प्रावीण्य होणारच आहात. तर त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि भारतासाठी खूप मोठं पदक आणावे त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. परत एक सर आपणास विचारायचं होतं का आपल्या मार्फत आता अकॅडमी वगैरे तुम्ही काही काढण्याचा वगैरे प्रयत्न नाही करून राहिले का? एवढंच विचारत होतो. अकॅडमी म्हणजे आपली जी महाराष्ट्राची संघटना आहे, त्याच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा असोसिएशन स्थापन करण्यात आले आहे आणि जिल्हा असोसिएशन मार्फत जिल्हा लेव्हलचे खेळाडूंना संधी मिळेल
आणि जिल्हा लेवलचे स्पर्धा झाल्यानंतर त्यांना त्याच खेळाडूंना जे त्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त करतील, मेडल प्राप्त करतील, त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ज्या समाज कल्याणचे गेम होतात, आता त्या समाज कल्याणच्या स्पर्धा ज्या जिल्हा परिषद ला अटॅच ज्या सामाजिक न्याय विभागाच्या शाळा आहेत, त्यांचेच फक्त विद्यार्थी त्या समाज कल्याणच्या गेम मध्ये समाविष्ट होत होतात. आणि समाज कल्याणचे गेम फक्त जिल्हा आणि राज्यस्तरीय पर्यंतच होतात. परंतु आपल्या जे असोसिएशन आहे किंवा आपल्या ज्या जी पॅरा ॲथलेटिक संघटना आहे, राज्य संघटना, ती पीसीआयला अटॅच आहे. पीसीआयला म्हणजे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, जी जिचं ऑफिस बेंगलोरला आणि दिल्लीला आहे. त्या पीसीआयच्या मार्फत घेतात. आणि जी इंटरनॅशनल कमिटी आहे, आयपीसी, इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी, तर त्या सर्व जी जर्मनीला आहे, ती त्या स्पर्धेवर देखरेख ठेवते. आणि आपण आपल्या जिल्ह्यातले जे दिव्यांग असतील, ज्यांना खेळामध्ये आवड आहे, त्यांनी जर आपल्यासोबत संपर्क केला तर आपण त्यांना, आता मी माझ्या जिल्ह्यातलंच नाही, तर माझा एक पॅरा महाराष्ट्र पॅरा प्लेयर्स म्हणून माझा एक ग्रुप आहे. 2014 पासून तो माझा व्हॉट्सअपचा ग्रुप सुरू आहे. आणि त्या ग्रुपवर फक्त ॲथलेटिक्स स्पर्धेत नाही, स्विमिंग असो, ॲथलेटिक्स असो, त्याच्यानंतर आपले दिव्यांगाचे जे GR निघतात, कोणत्याच म्हणजे कशासाठी असतं, मग ते शिक्षणाचे असोत, आरोग्यासाठी असोत, किंवा बाकी इतर कोणत्याही गोष्टीसाठी, मग ते 5% असोत किंवा ग्रामपंचायतच्या असोत की महानगरपालिकेचे असोत, ते प्रत्येक GR आले की आम्ही त्या ग्रुपमध्ये टाकतो. दिव्यांगाची माहिती, जे कोणी अचिव्हमेंट केलं असेल ते त्यांची माहिती त्या पॅरा महाराष्ट्र प्लेयर्सच्या ग्रुपवर आम्ही ऍड करत असतो. त्याच्यामुळे दिव्यांगांना दिव्यांगाच्या GRची बी माहिती मिळते, त्यांना ज्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती मिळते, आणि खेळाची पण माहिती मिळते. धन्यवाद भानसे सर. अजून तुम्हाला बोलायचं आहे काही? सरांचे धन्यवाद. खूप खूप छान माहिती दिली. आता या. एवढा तर काही बोलता नाही येणार. सर्वांना बोलू द्या. नंतर त्यांच्यासोबत परत बोलू. काही जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही नाही. नाही आणि नंतर सर्व नंतर फोनवर विचारू शकतो. नक्की नक्की फोन नंबर सारिका देऊया. मॅडम. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तर खूप छान होता तुमचा जीवन प्रवास. तुमच्या पुढील Thank you. प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद Thank you. सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अचलजी, रालूजी, आपण अनम्यूट करून बोला. अचल लांजेवार. रालूजी बोला. बोला बोला. रालू, सॉरी, माझं मिस्टेक झालंय नावामध्ये. राजू रोकडे. राजूजी बोला बोला. थँक्यू सो मच. मला संधी हाय राजू. माझा आवाज येतोय का? हा येतो राजू, बोल ना. हो येतो येतो. योगेश सर, आधी तर तुमचं हा खूप बोला ना. अभिनंदन. Thank you. संपूर्ण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या खेळाडूतर्फे. हा, thank you, thank you. माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे. बोला. कोल्हापूरला एक पॅरालिम्पिक स्पोर्ट म्हणून एक हे तयार झालेले अकॅडमी. ओके ओके तशा ओके. तशा काही प्रकारच्या अकॅडमीसाठी काय करावं लागेल, किंवा हे असं काही होऊ शकतं का प्रत्येक जिल्ह्यामध्ये? तर आम्हाला याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. कोल्हापूरला जी आपली पॅरा ॲथलेटिक्सची जी जिल्हा संघटना आहे, त्याचे जे प्रमुख आहेत देवदत्त माने सर, आमचे चांगले मित्र आहेत, आणि ते प्रहारचे पण जिल्हा सचिव, जिल्हा अध्यक्ष आहेत. तर त्यांनी त्यांची जिल्हा कमिटी, प्रहार संघटना, माननीय आपले बंटी पाटील साहेब यांना विनंती केली की बा दिव्यांगांना, म्हणजे कोल्हापूरचे खूप चांगले प्लेयर आहेत, त्यांनी राज्यासाठी आणि देशासाठी खूप पदक आणले आहेत, आणि ह्या गोष्टी फक्त एबल प्लेयर्स नाही तर डिसेबल प्लेयर सुद्धा. तर ही गोष्ट त्यांच्या पण लक्षात होती. त्याच्यामुळे माननीय बंटी पाटील साहेब हे मंत्री असताना, किंवा आता नाही आहेत, पण आमदार पण नाही आहेत आणि मंत्री पण नाही आहेत, तरी पण त्यांचा दिव्यांगासाठीचा योगदान खूप मोठं आहे. आणि त्यांनी पुढाकार घेऊन बहुतेक त्यांच्याच निधीतून ती अकॅडमी आणि ती जी जिम असेल, ती हॉल असेल, तो त्यांनी उपलब्ध करून दिला.
आणि तशा पद्धतीचाच आपण आत्ता ह्या दोन तीन दिवसाच्या अगोदर माननीय बच्चूभाऊंनी एक सगळ्या दिव्यांगांना एक आणि प्रार संघटनेला एक ह्या सांगितलं होतं, एक काम दिलं होतं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्या की प्रत्येक आमदार खासदार यांना दिव्यांगासाठी खर्च करण्यासाठी निधी येतो. जसा उदाहरणार्थ त्यांनी दिव्यांगासाठी खर्च करण्यासाठी एका आमदाराला 30 लाख रुपयाचा निधी एका वर्षात खर्च करायचा असतो. तर त्याच्यामधून सामुदायिक हिताची कामे, वैयक्तिक लाभाची कामे आणि बाकी इतर गोष्टी त्या करू शकतात. तर त्यांनी तो खर्च केलाच पाहिजे, हा कंपल्सरी आहे. परंतु प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक खासदार तो करत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून त्या कोल्हापूरच्या संघटनेनी आमदार साहेबांना भेटून ते नंतर मंत्री पण होते, बंटी पाटील साहेब आमच्या भंडाऱ्याचे पालकमंत्री सुद्धा होते. तर त्यांनी त्यांच्या जो दिव्यांगासाठी खर्च करण्याचा निधी असतो त्याच्यामधून त्यांनी ती व्यवस्था करून दिली. तशीच व्यवस्था प्रत्येक आमदार किंवा खासदार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ती करून देऊ शकतात. तेवढा निधी शासनामार्फत त्यांना मिळतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद राजू रोकडे सर. अचल लांजेवार. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. हॅलो, मी बोला ना. मी अचल लांजेवार. मी सरांच्याच हा, बोला. एरियामध्ये राहते. पालांदूर माझं गाव. आणि सरांचे योगदान आमच्या एरियाला किंवा आमच्या गावाला खूप आहे. सरांनी असं कॉलेज वगैरे मध्ये शिकवलं, पण सरांचं जे सोशल वर्क आहे ते पण खूप छान आहे. आमच्या गावातनं बसेसची खूप व्यवस्था कमी होती, सरांनी बसेसची व्यवस्था करून दिली. शाळकरी मुलांच्या म्हणजे शाळकरी मुलं जे आहेत त्यांना खूप त्रास जायचा कॉलेजमध्ये जायला, शाळेत जायला, ते सरांनी बसेस सुरू करून दिली. ते ट्युशनचे मुलं जातात सकाळी, त्यांच्यासाठी हाल्टिंग बस वगैरे सुरू करून दिली. खूप मदत सरांची आहे. आताच त्या गावामध्ये त्यांचं शिबिर होतं, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, असे ते बच्चूभाऊ कडूंच्या मार्फत करत असतात. खूप चांगलं योगदान आहे सरांचं आम्हाला. आणि म्हणजे जी एरिया आहे आमच्या, नानाभाऊ पटोले किंवा बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत ते आम्हाला आमच्या गावाला किंवा आमच्या एरियाला खूप विकास त्यांच्यामुळे झाला सरांपासून. ते खूप छान आहे आणि असंच करत राहावं अशी माझी इच्छा आहे. सरांचा नंबर आहे माझ्याकडे, व्हॉट्सअप नंबर, त्यामध्ये ते सर अपडेट टाकत असतात, खूप छान माहिती देत असतात. किंवा कोणत्या योजना सुरू झाल्या, की कुठे काय आहे, जिल्ह्यामध्ये काय चाललं, कोणती प्रोसिजर सुरू आहे, हे सर्व सरांच्या पासून आम्हाला कळते. आणि जर आम्हाला नाही समजलं तर आम्ही सरांना म्हणजे विचारतो. ही खूप छान आहे. खेळायला पण खूप दूर दूर जातात सर, कोल्हापूरला गेले, मागे दिल्लीला गेले. खूप छान त्यांचे पदक आहेत, सुवर्ण पदक. सर्वच म्हणजे छान कार्यक्रमात वगैरे छान बोलतात ते. त्यांच्या गावी सुद्धा ते कार्यक्रम असतात, दुर्गा उत्सव, गणपती उत्सव, त्यामध्ये सर छान मार्गदर्शन करतात. आपल्या स्वतःविषयी बोलतात, गावाच्या विकासाविषयी बोलतात. छान वाटलं, छान वाटतं ऐकून. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद अचल मॅडम. योगेश्वर सर, खूपच छान तुमचा असा प्रेरणादायी प्रवास आज आमच्यासोबत शेअर केला. मी संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी टीम कडून आपले ऋण व्यक्त करतो आणि पुढेही आपण संवादात राहूया. सर, जाता जाता एक नक्कीच सर. छोटासा मेसेज सर्वांना द्यावा आणि एक छोटासा प्रश्न तुमच्या कुटुंबाविषयी. बोला तुम्ही सर. सिंगल आहात का मॅरिड आहात? तुमचे फॅमिली कशी सिंगल. आहे? सिंगल आहात, ओके. आम्ही सिंगल आणि आहे आणि 2021 ला आई म्हणजे आई राहिल्या नाही आणि 2023 ला बाबा पण आम्हाला सोडून गेले. त्यामुळे मी आता ज्या कोल्हापूरला ज्या स्पर्धा झाल्या तिथं मी मेडल प्राप्त केले होते, ते माझे तिन्ही मेडल मी माझ्या माता पित्यांना, माझ्या आई वडिलांना समर्पित केले, की त्यांना पण वाटत असेल की बा आपण नाही आहोत, परंतु माझे कुटुंबीय, माझा भाऊ, माझी वहिनी, माझा पुतण्या हे खूप मोलाचे मदत करतात, सहकार्य करतात. त्यामुळेच मी माझ्या ह्या सर्व गोष्टी, मग खेळातील असो, राजकारणातील असो किंवा सोशल वर्क मधल्या असो, ह्या पूर्ण करू शकलो. आणि माझ्या संपूर्ण मित्रांचा,
माझे जे बेस्ट फ्रेंड आहेत त्या सर्वांचा मला खूप मोलाचं सहकार्य लाभतो. त्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या माता-पित्यांना स्मरण करतो. त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि कुटुंबीय, मित्रपरिवार आणि माझे गुरु आणि सर्व ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत, मग ते खेळामध्ये असो किंवा सोशल वर्कमध्ये असो किंवा शिक्षणात असो, त्यांनी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्व माझ्या गुरुजनांचे आणि माझ्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. सर, एक छोटासा प्रश्न की जसं तुम्ही सगळ्या क्षेत्रात आहात, तसं भविष्यात राजकारणात पण स्वतःचं स्थान सिद्ध करायचं आहे. त्या दृष्टीने काय तयारी आहे? मग ते अगदी ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत तो प्रवास त्या दृष्टीने तुम्ही म्हणजे त्याकडे कसं बघतात? त्याबद्दल 1-2 मिनिटात बोला. मग आपण समापनाकडे जाऊया. शेवटी भावनाताईंना विनंती करेल की प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करावी. पण त्याआधी तुमच्याकडून हे नक्कीच ऐकायला आवडेल. राजकारणाची तर अतिशय खूपच आवड आहे. परंतु राजकारणाचा खूप वाईट अनुभव पण आहे. कारण गावामध्ये असा कोणताच क्षेत्र नव्हता. मग महिला बचत गटाचा असो, शालेय विद्यार्थ्याचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो, इव्हन कोरोनात केलेले काम असो. कोणताच असं क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये आपलं योगदान नाही. म्हणजे स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करणे योग्य नाही. परंतु केलेले कामं आहेत त्याच्यामुळे सांगावं लागते. कारण आमच्या गावामध्ये मी जेव्हा पाणलोट समिती सचिव होतो, त्यावेळेस महिला बचत गटांना जवळपास आम्ही 25 लाखाचा निधी वाटप केला होता. त्या महिला बचत गटासाठी सुद्धा काम केलेलं आहे. इव्हन मगाशी जेव्हा आमच्या एरियामधील जी मुलगी होती अचल लांजेवार, तिनं सांगितलं की बा सरांनी आमच्या गावाकडून म्हणजे गावाच्या विद्यार्थ्यांसाठी जी बस पाहिजे होती, ती बस सुरू केली. ती पहिली बस नव्हती. तर मी आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 बस माझ्या गावावरून जाण्यासाठी भंडारा ते मोरगाव असो, भंडारा ते लाखांदूर असो, आता भंडारा ते किटाणी हाल्टिंग बस असो, या सर्व बस सुरू होण्यासाठी मी माझ्या प्रहारच्या लेटर पॅडवर किंवा ग्रामपंचायतचा लेटर पॅड मागून त्याच्यावरती निवेदन देऊन मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस माझ्या गावी येणाऱ्या फक्त 3 बस होत्या. दिवसभरात फक्त 3 बस यायच्या. आज जवळपास 12 ते 13 बस आमच्या गावी येतात. त्याच्यामधल्या अर्ध्यापेक्षा जास्त बस मी माझ्या लेटर पॅडने किंवा माझ्या प्रयत्नाने सुरू करून दिले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणि त्या बसचा फायदा फक्त काही विद्यार्थ्यांनाच होत नाही, तर सामान्य प्रवाशांना पण होतो. इव्हन आता ज्या सुविधा सुरू झाल्या, महिलांना अर्धी तिकीट, महिला त्याच बसचा वापर करतात. दिव्यांगांना 1 तिकीट, सर्व दिव्यांग त्याच बसचा वापर करतात. म्हणजे म्हणजे दिव्यांगापासून तर खेळाडूपासून तर बाकी इतर सगळ्यांसाठी आपण काम केलेलं आहे. परंतु जेव्हा 2017ला मी ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये उभा झालो, मी आणि माझे मित्र जे आम्ही सर्व सुशिक्षित होतो, असे आम्ही एक प्रयत्न केला की बा चला गावासाठी काहीतरी करूया. म्हणून आम्ही 2017ला ग्रामपंचायतची पॅनल लढवली. तर दुर्दैवाची गोष्ट असो, ती आमचे दुर्दैव म्हणा किंवा गावाला आमची गरज नसेल, त्याच्यामुळे गावाचे दुर्दैव म्हणा. तर आमची अख्खीची अख्खी पॅनल पडली आणि आता जेव्हा कोणतीही पॅनल उभी होते, त्याच्यामध्ये एखादा ग्रॅज्युएट असतो किंवा एखादा उच्च शिक्षित असतो आणि आमची जी पॅनल उभी केली होती आम्ही, त्याच्यामध्ये सर्वात कमी शिकली म्हणजे जे सर्वात कमी शिकलेला उमेदवार होता तो 10वी होता. सर्वात कमी शिकलेला 10वी आणि सर्वात जास्त शिकलेला मी होतो, MM. तर प्रचार असा करण्यात आला की हे जास्त शिकलेले आहेत, हे तुमची ऐकणार नाही, हे कोणते काम करणार नाही. म्हणून आमचा उलट प्रचार करून आम्हाला म्हणजे आणि आम्ही अगोदर सांगितलं होतं की आम्ही तरुण आहोत. म्हणजे आमच्या सर्वात कमी वयाची 21 वर्षाची तर सर्वात जास्त वयाची 42 वर्षाची. 21 ते 42च्या आतमधले सगळे तरुण तडफदार आणि उच्च शिक्षित होतो. तरी त्यांनी म्हणजे आम्ही सांगितलं होतं की आम्ही ना कोणाला पैसे देणार, ना दारू देणार, ना बाकी इतर कोणतेही चुकीचे आश्वासन देणार. आणि राजकारणामध्ये ह्या तीनही गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या आम्ही तीनही गोष्टी न केल्यामुळे आम्ही सर्व 10चे 10ही जे उमेदवार होतो तो पडलो. हा एक खूप खराब अनुभव राजकारणातला आहे. परंतु राजकारण सुटलेला नाही आहे. कारण राजकारणाच्या माध्यमातून आपण दिव्यांगाचे म्हणजे बच्चूभाऊ असतील, नानाभाऊ असतील, आमच्या
एरियातले जे माजी खासदार असतील, आताचे जे खासदार असतील, मागचे खासदार बीजेपीचे होते, आता जे खासदार काँग्रेसचे आहेत, त्याच्यानंतर जर शिवसेनेचे भोंडेकर साहेब आहेत, त्याच्यानंतर तुमसर एरियाचे राजू कारंबोरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, माननीय प्रफुल्लभाई पटेल जे राष्ट्रवादीचे 2 नंबरचे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले, अजित पवार गटातले आणि शरद पवार साहेब असताना सुद्धा ते सुद्धा मला म्हणजे खेळायला जाण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या अकादमीतर्फे मदत केली आहे प्रफुल्ल पटेल साहेबांनी आणि त्यांच्या गोंदिया एज्युकेशन सोसायटी आणि त्यांच्या अकॅडमीनी मला भरपूर सहकार्य केलं आहे. म्हणजे राजकारणात जरी मी ग्रामपंचायतला पडलो असेल, परंतु आज एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून, छत्रपती एवार्डी म्हणून आणि सर्वांसोबत मिळून राहण्याची आपली जी सवय आहे किंवा एक सर्वांना मदत करण्याची, त्याच्यामुळे सर्व पक्षांसोबत माननीय परिणय फुके साहेब असतील बीजेपीचे, त्यांचे सुद्धा सहकार्य लाभले आहेत. जे सर्वांसोबत एक चांगला परिचय आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, जे विधी व न्याय प्राधिकरणाचे जे न्यायाधीश आहेत सर, त्यांनी सुद्धा खूप ठिकाणी मदत केलेली आहे. त्याच्यामुळे राजकारणाचा वाईट अनुभव आहे, परंतु राजकारण्याकडून आपल्या दिव्यांगासाठी किंवा खेळासाठी एक चांगलं सहकार्य मिळवून घेणे इतका राजकारणात तरी आहे. धन्यवाद सर. आताच AI नावाने कोण जॉईन झाले? तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, नाहीतर मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. मी भावनाताईंना विनंती करेल की त्यांनी प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करा. AI नावाने कोण जॉईन आहे? तुम्हाला शक्य असेल तर ते लिव्ह केलं त्यांनी. भावनाताई. हा, धन्यवाद विशाल. धन्यवाद योगेश्वर सर. आपण थँक्यू मॅम. प्रार्थनेने थँक्यू विशाल सर. प्रार्थनेने सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ती. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद योगेश सर. आपण कायम थँक्यू सर. संवादात राहू. नक्की सर. थँक्यू सर.